अगदी पांढरी शुभ्र भरपूर फुलणारी हलकी फुलकी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही गव्हाची कुरडई बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी पारंपरिक अशी गव्हाची कुरडई कशी करायची ते बघणार आहोत। तर ही कुरडई मस्त पांढरी शुभ्र हलकी फुलकी आणि मस्त खुसखुशीत होते। तर यासाठी इथे मी 1 किलो हा गहू घेतलेला आहे। हा गहू मी निवडून घेतलेला आहे। तर गव्हाची कुरडई बनवण्यासाठी आपल्याला हा जो गहू आहे तो छान मोठा आणि टपोरा घ्यायचा आहे। इथे आपल्याला बारीक गहू अजिबात वापरायचा नाही आहे, मोठ्या गव्हाचा चीक अगदी छान निघतो। तर आता गहू आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर हा गहू मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता हा गहू मी एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेते, कारण 3 दिवस आपल्याला हा गहू भिजत घालायचा आहे। तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतला तरी चालू शकतं। तर हा सगळा गहू मी या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आता या गव्हामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर गहू बुडून वरती अगदी 3 ते 4 बोटं पाणी राहील इतकं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। तर हे पाणी जास्त झालं तर काही हरकत नाही, कारण हे पाणी आपल्याला काढूनच टाकायचं आहे, त्याच्यामुळे पाणी अगदी भरपूर घातला तरी चालू शकतं। तर आता या डब्यावरती आपण झाकण लावायचं आहे आणि हा गहू आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायचा आहे। पण या 3 दिवसामध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवसातून 2 वेळा या गव्हातील पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या गव्हाला अजिबात वास येत नाही, चीक पांढरा शुभ्र होतो आणि आपली कुरडईसुद्धा पांढरी शुभ्र होते। तर आज सकाळी हा गहू मी भिजत घातलेला आहे। तर संध्याकाळी याच्यातील पाणी काढून नवीन पाणी यामध्ये मी घालणार आहे। तर याच पद्धतीने 3 दिवस आपल्याला दिवसातून 2 वेळा याच्यातील पाणी बदलायचं आहे। दिवसातून 2 वेळा पाणी बदलून 3 दिवस हा गहू मी भिजवून घेतलेला आहे। 4थ्या दिवशी आता काढलेला आहे। तर हा गहू आपला अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे। या गव्हाचे काही दाणे वरती तरंगायला लागलेले आहेत, म्हणजे हा गहू आपला अगदी परफेक्ट भिजलेला आहे। तर आता हा गहू आपल्याला चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 ते 2 पाण्याने पुन्हा हा गहू धुवून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या चिकाला किंवा कुरडईला अजिबात वास येणार नाही। तर हा गहू मी चाळणीमध्ये काढून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। तर हा गहू व्यवस्थित भिजलेला आहे का ते आपण चेक करण्यासाठी अशा पद्धतीने एखादा गहू हातामध्ये घ्यायचा आहे आणि दाबून बघायचं आहे, याच्यातून चीक बाहेर येतं, म्हणजे हा गहू छान असा भिजलेला आहे। तर आता या गव्हातील आपण चीक काढणार आहोत। यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडा थोडा गहू घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। साधारण अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि हा गहू व्यवस्थित वाटला गेला पाहिजे इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर काहीच सेकंदामध्ये हा गहू व्यवस्थित असा वाटला जातो। तर हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याचप्रमाणे राहिलेला सगळा गहू आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर हा गहू वाटून घेताना थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर काहीच हरकत नाही। तर इथे मी हा सगळा गहू असाच वाटून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचा चीक काढायचा आहे। तर इथे भांड्यावरती मी चाळण ठेवून हा जो चीक आहे तो थोडा थोडा टाकते आणि अशा पद्धतीने दाबून याच्यातील कोंडा आपल्याला बाजूला काढायचा आहे। याचप्रमाणे गव्हाची सगळी पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे आणि हा निघालेला कोंडा आपल्याला एका भांड्यामध्ये जमा करायचा आहे, कारण यामध्ये काही चीक शिल्लक आहे तो सुद्धा आपण पाणी टाकून काढून घेणार आहोत आणि खाली भांड्यामध्ये हा मस्त आपला चीक जमा होत आहे। तर सगळी गव्हाची पेस्ट मी याच पद्धतीने गाळून घेतलेली आहे। हा चीक आपला निघालेला आहे आणि हा कोंडा सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर हा चीक मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। यानंतर आपण हा जो कोंडा काढलेला आहे याच्यामधला सुद्धा चीक राहिलेला सगळा काढून घ्यायचा आहे। यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। कोंडा व्यवस्थित बुडला जाईल किंवा व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हाताने दाबून हा कोंडा आपण बाजूला करून घेणार आहोत। हाताने निघेल एवढा सगळा कोंडा मी काढून घेतलेला आहे आणि राहिलेला कोंडा भांड्यावरती चाळण ठेवून मी अशा पद्धतीने गाळून घेते आणि हा निघालेला कोंडासुद्धा व्यवस्थित असा पिळून आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर हा कोंड्यातून इतका चीक आपला निघालेला आहे। तर हा चीकसुद्धा आपण आधी काढलेल्या पातेल्यामध्ये काढून घेऊया। तर इथे सगळा चीक मी एकत्र करून घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे। तर आता इथे मी हा एक मोठा स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि याच्यावरती कापड अशा पद्धतीने बांधून घेते आणि या कापडाच्या साहाय्याने हा चीक मी गाळून घेणार आहे। तर तुम्ही इथे अगदी बारीक अशी मैद्याची चाळण घेऊन त्या चाळणीने हा चीक गाळून घेतला तरीही चालू शकतं। तर आता या कापडाच्या मधोमध किंवा डब्याच्या मधोमध या चिकाची अगदी बारीक अशी धार आपल्याला धरायची आहे, म्हणजे हा चीक व्यवस्थित गाळला जातो। या चिकामध्ये असलेला अगदी बारीक असा गव्हाचा कोंडा या कापडावरती जमा होतो आणि छान गाळलेला चीक आपल्या या डब्यामध्ये जमा होतो। तर याप्रमाणे सगळा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे।
आणि हे कापड अलगद काढून यामध्ये सुद्धा राहिलेला जो चीक आहे तो अशा पद्धतीने आपण पिळून घेणार आहोत। आणि यानंतर या कापडामध्ये जो बारीक कोंडा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर मस्त असा हा चीक आपला तयार झालेला आहे। तर हा चीक मी सकाळी बनवलेला आहे। याच्यावरती झाकण लावून हा चीक मी असाच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा चीक काढून घेते। निघालेला कोंडा अजिबात फेकायचा नाही आहे। तर हा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे आणि यापासून पापड कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हा डबा मी काढलेला आहे आणि आपण चीक जो भिजत ठेवला होता तो चीक सगळा खाली बसलेला आहे आणि जास्तीचं जे पाणी आहे ते वरती राहिलेलं आहे आणि हे अगदी काळपट झालेलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकणार आहोत। जोपर्यंत पाणी निघत आहे तोपर्यंत हे पाणी काढायचं आहे आणि चिकाचा हलकासा भाग यायला लागला की हे पाणी काढणं थांबवायचं आहे। संपूर्ण पाणी काढल्यानंतर डब्याच्या तळाशी हा चीक आपला निघालेला आहे। तर आता हा चीक कुरडई बनवण्यासाठी तयार आहे। पण तुम्हाला जर अगदी पांढरी शुभ्र कुरडई हवी असेल तर हा चीक अजून एक दिवस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे। तर यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून हा डबा दुसऱ्या दिवशी सकाळीसाठी आपण ठेवणार आहोत। पांढरी शुभ्र कुरडई होण्यासाठी गव्हाचा चीक काढल्यानंतर 2 दिवस हा चीक पाण्यामध्ये ठेवायचा आहे। तर इथे दुसऱ्या दिवशी हा डबा मी काढलेला आहे आणि आता याच्यातील पाणी तुम्ही बघू शकताय, पांढरं शुभ्र असं हे पाणी राहिलेलं आहे। म्हणजे आपला चीक आता पांढरा शुभ्र असा होणार आहे। कोंड्याचा काही भाग जर चिकामध्ये शिल्लक राहिला असेल तर पहिल्या दिवशीचं पाणी थोडंसं काळपट निघतं आणि आता हे दुसऱ्या दिवशीचं पाणी पांढरं शुभ्र दिसत आहे। म्हणजे याच्यातील सगळा कोंडा निघून गेलेला आहे। तर आता हे जे पाणी आहे ते अलगद आपल्याला काढायचं आहे। जोपर्यंत चीक यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला जेवढं निघेल तेवढं पाणी यातील काढायचं आहे। तर हे निघालेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि हा खाली डब्याच्या तळाशी जो चीक आहे तो आपला मस्त पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे। तर हा चीक चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने मस्त असं आपल्याला मोडून मोकळा करून घ्यायचा आहे। संपूर्ण चीक या पद्धतीने आपल्याला मोडून किंवा मस्त असा मोकळा करून घ्यायचा आहे। यानंतर हा चीक आपल्याला एका भांड्यामध्ये काढून मोजून घ्यायचा आहे। तर पाण्याच्या योग्य प्रमाणासाठी आपल्याला हा चीक अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी एका मोठ्या बाउलने हा चीक मोजून घेतलेला आहे आणि याच बाउलने आपल्याला 1 बाउल पाणी लागणार आहे। तुम्ही इथे कुठल्याही एका भांड्याने हा चीक मोजून घेऊ शकता। जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। ज्या भांड्याने तुम्ही चीक मोजून घेतलेला आहात त्याच भांड्याने 1 भांडं पाणी आपल्याला लागणार आहे। तर आता हे पाणी मी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी 2 छोटे चमचे मीठ घालते। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकताय, पण खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे। वाळवणीच्या पदार्थामध्ये हलकंसं कमीच मीठ घालायचं आहे। यामध्ये मी 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे। तेलामुळे चिकाला मस्त चकाकी येते आणि मऊसूद असा चीक तयार होतो। गॅस आता मी बारीक केलेला आहे आणि चीक घोटून घेण्यासाठी इथे मी रवीचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे लाटण्याचा वापर करू शकताय। एका हाताने आपल्याला अगदी चिकाची बारीक धार या पाण्यावरती धरायची आहे आणि एका हाताने आपल्याला हा चीक एकसारखा मिक्स करत किंवा ढवळत राहायचा आहे। याचप्रमाणे सगळा चीक मी घातलेला आहे आणि एका हाताने सतत मी या चिकाला ढवळत आहे। तर गॅस आता आपल्याला अगदी शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा आहे आणि एकसारखा हा चीक आपल्याला ढवळत राहायचा आहे। तर हा चीक जोपर्यंत घट्टसर होत नाही तोपर्यंत आपण एकसारखं या चिकाला ढवळून घेणार आहोत। हा चीक जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर चीक ओतण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या, म्हणजे तुम्हाला चीक व्यवस्थित हा घोटून घेता येईल। तर इथे साधारण 2 मिनिटे झालेली आहेत आणि चीक बघू शकता मस्त दाटसर असा व्हायला सुरुवात झालेली आहे। हा चीक अशा पद्धतीने आपण एकसारखं मिक्स करून घेतलं किंवा ढवळत राहिलं की यामध्ये गाठी अजिबात होत नाहीत। तर आता चीक हा मस्त घट्टसर किंवा दाटसर झालेला आहे। तर आता उलटण्याच्या साहाय्याने या रवीला लागलेलं जे चीक आहे ते काढून घेते आणि पाण्याच्या हाताने पुन्हा एकदा पुसून घेते। तर आता उलटण्याच्या साहाय्याने आपण हा सगळा चीक व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे एखादी बारीक अशी गुठळी किंवा गाठ राहिली असेल तर ती सुद्धा मोडली जाते। तर हा चीक मी रवीच्या साहाय्याने सुरुवातीला एकसारखं मिक्स करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे या चिकामध्ये अजिबात गुठळी किंवा गाठ राहिलेली नाही आहे। तर उलटण्याच्या साहाय्याने हा सगळा चीक मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। तर आता उलटणं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पीठ छान मिक्स करून घ्या आणि आता या स्टेजला तुम्ही पिठाची चव बघून गरज पडली तर मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालू शकतं। तर आता झाकण लावून 5 ते 6 मिनिटासाठी आपण हा चीक छान वाफवून घेणार आहोत, पण दर 2 मिनिटाला आपल्याला झाकण काढून हा चीक अगदी तळापासून ढवळून घ्यायचा आहे। तर हा इतका चीक शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटे पुरेसे आहेत, पण तुम्ही घेतलेला चीक जर जास्त असेल तर त्याला वेळ थोडासा जास्त लागू शकतो।
तर इथे 6 मिनिटे झालेली आहेत आणि आता आम्ही झाकण काढलेलं आहे। तर आता हा चीक पुन्हा एकदा आपण छान ढवळून घेऊया। तर हा चीक मी दर 2 मिनिटाला झाकण काढून अगदी तळापासून व्यवस्थित ढवळून घेतला होता आणि आता 6 मिनिटानंतर हा चीक आपला तयार झालेला आहे। तर हा चीक ट्रान्सपरंट असा दिसायला लागलेला आहे। या चिकाला मस्त अशी चकाकी आलेली आहे, म्हणजे हा चीक आपला मस्त असा शिजून तयार आहे। चीक तयार आहे हे पाहण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून चिकावरती हात फिरवा। हाताला अजिबात चीक लागत नाही, म्हणजे हा चीक शिजून तयार आहे। त्याचबरोबर तुम्ही चीक थोडासा हातामध्ये या पद्धतीने घेऊन बघितला, याची गोळी बनवला की अशी गोळी तयार झाली की ओळखायचं हा चीक आपला परफेक्ट तयार आहे। तर इथे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि इथे मी हा साचा घेतलेला आहे। याच्यामध्ये मी मध्यम आकाराची ही शेवची प्लेट घातलेली आहे। तुम्ही यापेक्षा बारीक किंवा यापेक्षा मोठी सुद्धा घालू शकता। या साच्याला सुरुवातीला थोडंसं तेल आतून लावून घ्यायचं, म्हणजे हा चीक या साच्याला चिटकून राहत नाही। तर हा चीक चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या साच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे। हा चीक अगदी गरमागरम असतानाच याची कुरडई आपण बनवून घ्यायची आहे आणि राहिलेला चीक थंड होऊ नये यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। तर आता आपण कुरडई बनवणार आहोत। तर इथे कुरडई बनवण्यासाठी मी प्लास्टिकची शीट अंथरलेली आहे। तुम्ही एखाद्या साडीवरती किंवा कापडावरती ही कुरडई बनवून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता कुरडई अगदी मस्त अशी तयार होत आहे। तर ही कुरडई तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी बनवू शकता आणि तुम्हाला जर यामध्ये कलर टाकायचा असेल तर चीक शिजून तयार झाल्यानंतर तुम्ही यामध्ये कलरसुद्धा टाकू शकता। अगदी मस्त आणि पांढरी शुभ्र अशी ही आपली कुरडई बनवून तयार होत आहे। चीक व्यवस्थित शिजला की आपली कुरडई अगदी मस्त आणि छान तयार होते। तर चीक जर तुम्ही व्यवस्थित शिजवला नाही तर कुरडई घालताना हे जे पीठ आहे ते मध्ये मध्ये तुटू शकतं। तर याच पद्धतीने राहिलेली सगळी कुरडई मी बनवून घेते। अगदी परफेक्ट अशी ही कुरडई आपली बनवून तयार होत आहे। तर इथे सगळ्या कुरड्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता या कडकडीत उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत। तर या कुरड्या मी 2 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत अशा वाळवून घेणार आहे। तर 2 दिवस उन्हामध्ये मस्त कडकडीत या कुरड्या मी वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त पांढरी शुभ्र आणि परफेक्ट अशी ही गव्हाची कुरडई बनवून तयार झालेली आहे। गव्हाची कुरडई अगदी परफेक्ट मस्त पांढरी शुभ्र अशी होण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात तर तुमची कुरडईसुद्धा अगदी परफेक्ट पांढरी शुभ्र अशी बनवून तयार होईल। व्यवस्थित वाळवून डब्यामध्ये भरून ही कुरडई तुम्ही अगदी वर्षभरासाठी स्टोअर करू शकता। तर ही कुरडई आता आपण तळून बघूया। तर इथे तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि कुरडई तेलात सोडल्याबरोबर बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी फुलून आलेली आहे। अगदी पांढरी शुभ्र आणि मस्त फुलणारी ही गव्हाची कुरडई बनवून तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने काही कुरड्या मी तळून घेते। पापड, खार किंवा सोड्याचा अजिबात वापर न करता अगदी पांढरी शुभ्र भरपूर फुलणारी मस्त अशी ही गव्हाची कुरडई बनवून तयार झालेली आहे। तर अशी मस्त परफेक्ट कुरडई या पद्धतीने तुम्ही जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।